आज हमारे प्रिय नेता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखी जी का पुण्यतिथि है। हम उसको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। उन्होंने महाराष्ट्र के लिए और कांग्रेस पार्टी के लिए बहुत अपना कंट्रीब्यूशन दिया है और महाराष्ट्र के प्रगति के लिए उन्होंने बहुत कुछ काम किया है और हर नागरिक के मन में वो भावना है। इसी अवसर पे मैं इसके श्रद्धांजलि अर्पित करना चाहता हूँ। आप जानते हैं कि हम लोग महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी हर जिले में हमारे रेवेन्यू डिस्ट्रिक्ट्स 36 है और सारे रेवेन्यू डिस्ट्रिक्ट्स में जा करके हमारे आने वाले चुनाव के बारे में कार्यकर्ताओं से, नेता लोगों से बातचीत करते हैं और उनका भावना समझने का कोशिश कर रहे हैं। बॉम्बे और दिल्ली में बैठ के टिकट की डिस्ट्रीब्यूशन नहीं होगा। हम अपने कार्यकर्ताओं से बात करके उनका विचार को समझने के बाद इस पर निर्णय करेगा। आप सब लोग जानते हैं कि पिछले लोकसभा के चुनाव में महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी सबसे बड़े पार्टी के रूप में उभरे और जनता कांग्रेस के ऊपर देख रहे हैं कि कांग्रेस के ऊपर पूरा अपना विश्वास प्रकट की है। केवल महाराष्ट्र में नहीं, देश के नागरिक इस चुनाव में प्रजातंत्र को बचाया। राहुल गांधी जी के हाथ को मजबूत करने के लिए, सांप्रदायिक सद्भाव बनाए रखने के लिए देश की जनता कांग्रेस को मदद किया, इंडिया अलायंस को मदद किया। अब की बार 400 पार यह था उनका मुद्दा, लेकिन वो मुद्दा को स्वीकार नहीं किया। प्रजातंत्र में ये बात स्पष्ट हो जाते हैं, जिसके कर्म से लोग विचार करके वोट देते हैं। बीजेपी और उनका प्रधानमंत्री कितना घमंडी से बात कर रहे थे, 400 छीन लेगा, संविधान बदलेगा। संविधान को बचाने के लिए लोग कांग्रेस पार्टी और इंडिया अलायंस को वोट दिया है। हमारे ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के महामंत्री अविनेश पांडे जी बैठे हैं। उत्तर प्रदेश और महाराष्ट्र इस बार एक डिसीजन लिया था। ये दोनों स्टेट ने बीजेपी को ब्लॉक किया और इंडिया अलायंस को सबसे ज्यादा सीट देने का कोशिश किया। सांप्रदायिक सद्भाव बनाए रखने के लिए इंडिया अलायंस प्रतिबद्ध है। देश की जनता को धर्म के नाम पे बांटने का काम अभी भी शुरू है, अभी भी कर रहे हैं। अभी देखो वक्फ बोर्ड के बाद, वक्फ बोर्ड किसके होते हैं? मुस्लिम माइनॉरिटीज का होते हैं। उनके बहुत सारे संस्था हैं, उनसे कोई बात नहीं किया है। मुस्लिम समाज के से जुड़े हुए वक्फ बोर्ड में कोई भी चेंज करना चाहते हैं तो उनसे बात करना चाहिए था, उनके विचारों के बारे में सोचना चाहिए था और उनको कॉन्फिडेंस में लेकर के करना चाहिए था। लेकिन दुर्भाग्य की बात है, वक्फ बोर्ड के बारे में उन्होंने जो अमेंडमेंट्स लाना चाहते हैं वो किसी से बात करके बिना किया। इसलिए इंडिया अलायंस ने उसको रोका। इंडिया अलायंस ने बोले ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी को भेजना है। पहले की पार्लियामेंट संसद में क्या होते थे, बिल लाते थे, पास कर देते। लेकिन इंडिया अलायंस और राहुल गांधी इतना मजबूत है, इसके वजह से ये वक्फ बोर्ड का बिल को रोका, ज्वाइंट पार्लियामेंट समिति में भेजने का मौका हम लोगों को मिला है। देखिए, इस देश में सबको अपना न्याय मिलना चाहिए। सबको न्याय मिलाने के लिए राहुल गांधी जी काम कर रहे हैं। इसलिए उन्होंने अभी कास्ट सेंसस के बाद बताया है। अभी रिजर्वेशन के बारे में बहुत कुछ आंदोलन, बहुत कुछ विचार विमर्श होते जा रहे हैं।
इसका एक ही उपाय है, कास्ट सेंसस। वो कास्ट सेंसस में पता चलेगा कौन कितना है। जिसको सत्ता में भागीदारी नहीं मिल रहे उनको न्याय मिलने का काम हम करेंगे। 50% की अपर लिमिट है, वो भी बदलने के लिए राहुल गांधी ने प्रॉमिस किया है। हम कांग्रेस पार्टी और इंडिया अलायंस सबको न्याय देने के लिए प्रतिबद्ध है। उसी ओर से हम लोग काम कर रहे हैं। देखिए, आप आज देश के हर प्रदेश में जाकर के देखिए, किसान बहुत सारे समस्याओं को सामना कर रहे हैं। केंद्रीय सरकार और प्रदेश की जो सरकार है वो किसान विरुद्ध सरकार है। ये दोनों किसानों के बारे में नहीं सोचते हैं। अगले जो सरकार था नरेंद्र मोदी की सरकार, वो सरकार में 3 बिल पास किया था किसानों के खिलाफ, लेकिन किसानों के नेतृत्व में आंदोलन हुआ, वो तीनों बिलों को वापस करना पड़ा। अभी भी देश भर में किसान नाराज हैं, क्योंकि उनका समस्या को हल करने के लिए केंद्रीय सरकार और प्रदेश की सरकार नहीं आने आ रही। सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या हुआ महाराष्ट्र में। महाराष्ट्र के सोयाबीन का किसान हो, कॉटन का किसान हो, गन्ना के किसान हो, सारे आज बहुत सारे समस्याओं को सामना करना पड़ते हैं। हम जिस टूर पे अंदर हमने लातूर में बीड़ के लोगों से बात, नांदेड़ में बीड़ के लोगों से बात की। बीड़ के लोग बता रहे थे कि सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या बीड़ में हुआ, जहां महाराष्ट्र का कृषि मंत्री यहाँ है, उधर सबसे ज्यादा आत्महत्या हो रही है। किसानों के समस्या के बारे में प्रदेश की सरकार कुछ भी नहीं कर रहे हैं। उनके समस्याओं को समझने की भी कोशिश भी नहीं कर रहे हैं। बड़े बड़े वादा दिया था। प्रधानमंत्री ने बताया कि हमने उनका आमदनी 2 गुना बढ़ाएंगे, लेकिन आत्महत्या जारी है, कोई समाधान नहीं हो रहे हैं। इसलिए महा विकास आघाड़ी किसानों की समस्याओं को हल करने के लिए अपना घोषणा पत्र में प्रत्येक पद्धति का तैयार की है, वो आपके सामने बाद में पेश करेंगे। किसान नाराज हैं, किसानों की समस्या सबसे ज्यादा है। नौजवान, उनको नौकरी नहीं मिल रहे हैं, बेरोजगारी के वजह से नौजवान बहुत सारे समस्याओं को सामना कर रहे हैं। प्राइस राइस इतना ज्यादा बढ़ते जा रहे हैं, उसको काबू पाने के लिए सरकार असफल रही। देखिए, प्रदेश की जो सरकार है वो सरकार बिल्कुल फेल हो चुका है, वो फेल हो चुका है और इसलिए लोग नाराज हैं। पिछले पार्लियामेंट के चुनाव के दरमियान महाराष्ट्र की जनता ने महा विकास आघाड़ी के ऊपर आशीर्वाद दिया है, पूरा समर्थन दिया है। वो समर्थन को लेकर के हमें आगे जाएंगे और प्रदेश में महा विकास आघाड़ी का सरकार बनाएंगे। इसके लिए सारे कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता, नेता सब एक मिलकर के काम करेंगे। हमारे भी पहले तो कांग्रेस में मतभेद होते थे, लेकिन कांग्रेस एकजुट होकर काम कर रहे हैं, एकता से काम कर रहे हैं, कोई मतभेद नहीं है। महाराष्ट्र की जनता को इन करप्ट गवर्नमेंट से बचाने के लिए, जन विरुद्ध सरकार से बचाने के लिए हम लोग एक साथ काम कर रहे हैं। सबसे ज्यादा इश्यू इधर करप्शन की है, वो लीडर ऑफ ऑपोजिशन आपको बताएंगे। सबसे ज्यादा करप्शन आज देखिए हम हो रहे हो तो महाराष्ट्र में हो रहे हैं। इतना करप्शन सोच भी नहीं सकते हैं। हर पद्धति में, हर प्रोजेक्ट में इतना पैसा ये नेता लोग ले रहे हैं, मंत्री लोग ले रहे हैं। इसके सबूत भी हमारे सामने हैं। इसलिए ये भ्रष्टाचार सरकार को हटाने के लिए लोगों को आगे आना है, महा विकास आघाड़ी को आशीर्वाद देना है। और सीएलपी लीडर
बाला साहब तोरार से मैं अपील करता हूँ उससे बात करने। स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या स्मृतीस प्रथम मी अभिवादन करतो आहे। आम्ही दौरा सुरू केला आदरणीय चिनी थोरातजींच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय अध्यक्ष नाना भाऊंच्या नेतृत्वाखाली। सन्माननीय विरोधी पक्षनेते सम्मिलित होते। माननीय सत्यजी पाटील जे विधान परिषदेचे नेते आहेत ते सम्मिलित होते। सुरुवात केली ती लातूर मधून केली। लातूर, नांदेड, औरंगाबाद, काल बुलढाणा असा दौरा करत आम्ही अमरावतीमध्ये आलेलो आहे। एकंदर मराठवाड्यामधून येत असताना सुद्धा एक वेगळं असं चैतन्य काँग्रेसमध्ये आम्हाला तिथे पाहावयास मिळतं। येथील तिन्ही जागा आम्ही काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत। तीनही जागा काँग्रेसनं अत्यंत चांगल्या मताधिक्यानं जिंकलेल्या आहेत। आज चांगली गोष्ट आहे की सन्माननीय सरचिटणीस स्वामीनाथजी पांडे जी आपल्यात उपस्थित आहेत, मुकुलजी आज आलेले आहेत। त्यामुळे आज आणखी आमचे ही सगळे आज भरगच्च कार्यक्रम अमरावतीमध्ये सगळ्यांसमवेत होतो आहे। अमरावतीमध्ये सुद्धा बोलत असताना एक खूप चांगलं पद्धतीचं यश आम्हाला विदर्भामध्ये मिळालं। अमरावतीमध्ये सुद्धा जे यश मिळवलं त्या सर्व नेते मंडळीचं सुद्धा येथे तर कौतुक केलं पाहिजे। जनतेचं आभार मानले पाहिजे, कार्यकर्त्यांचे आभार मानले पाहिजे की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी यश मिळवलेलं आहे, खेचून आणलेलं आहे। आम्हाला हे विधानसभेच्या दृष्टीनं आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरतो आहोत, तिचा पहिला टप्पा पूर्ण करतो आहोत आणि हा टप्पा पूर्ण करत असताना एक चैतन्य आम्हाला निश्चितपणे दिसत आहे। आदरणीय चिनी थोरातजींनी जे सांगितलं, केंद्र सरकारच्या बाबतीत एक रोष हा जनतेमध्ये आहे आणि तो आजही भारतीय जनता पक्षावरील आणि त्यांच्या मित्र पक्षावरचा जनतेतला कमी झालेला नाही। येथील जे सरकार बनलं त्याच्याच बाबतीत लोकांचा आक्षेप आहे। महायुतीच्या सरकार कशा पद्धतीनं बनलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला बिलकुल मान्य नाही। भारतीय जनता पक्षानं त्याकरता ज्या क्लुप्त्या वापरल्या, ज्या पद्धतीचा वापर केला, ज्याला खोक्याचा वापर म्हणतात, तो भारतामध्ये कधी नाही तो वेगळा इतिहास घडवण्याचा प्रयत्न केला। मग ते सुरत असेल, गुवाहाटी असेल, पुन्हा पणजी असेल, इथं सगळ्या आमदारांना फिरवण्याचा प्रयोग झाला आणि जेवढ्या काही भ्रष्टाचाराचे ज्यांच्या इन्क्वायऱ्या होत्या ते सगळे बरोबर घेण्याचा प्रयत्न केला। पुन्हा एकदा केला गेला आणि राष्ट्रवादी म्हणणाऱ्यांचे सुद्धा पुन्हा तिकडे गेले की ज्यांच्यावर मोठे भ्रष्टाचाराचे आरोप खुद्द पंतप्रधानांनी केले होते। आक्षेप जनतेचा हा आहे की या पद्धतीचं सरकार ज्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे महायुतीचं, ते तर बेकायदेशीरच आहे। कायद्याच्या आधारावर नाही, घटनाबाह्य अशा प्रकारचं सरकार आहे। कारण त्याच्या बाबतीतले जेवढे काही आता माननीय सुप्रीम कोर्टापर्यंत चाललेली आपण जे आहे सगळ्या केसेस त्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे बेकायदेशीर स्वरूपाचं घटनाबाह्य अशा प्रकारचं सरकार आज राज्यावर काम करतं आहे। त्यांच्या एकंदर मूलभूत गोष्टीवर म्हणजे जे बनवलं ती पद्धत चुकीची आहे आणि ज्या पद्धतीनं बनलं आहे आणि ज्या पद्धतीचा कारभार करतं त्या बाबतीत सुद्धा जनतेचा आक्षेप आहे। आपण त्यांचा 2-2.5 वर्षाचा कारभार पाहिला तर पुन्हा पैसे मिळवणं, पैशातून राजकारण करणं, निवडणुका जिंकणं, पुन्हा सत्तेवर जाणं हे उद्देश ठेवूनच पूर्णपणे काम चाललेलं आपल्याला दिसतंय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं पाहिलं असेल की कशा पद्धतीनं ते सामोरं जातं ते निवडणुकीला, तर वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही। प्रचंड भ्रष्टाचाराचं असं केंद्र आज मंत्रालयात निर्माण झालेलं दिसतं आहे आणि पैसा कसा उभा करता येईल त्याकरता प्रचंड टक्केवारी निनाळे कामं मंजूर करणं आणि त्या कामाच्या माध्यमातून पुढे काम होईल ना होईल पण आज टक्केवारी उभी करणं हा आक्षेप आमचा सगळ्यांचा त्यांच्या बाबतीत आहे। कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न जर आता आपण पाहिला तर अत्यंत गंभीर आपल्या राज्यामध्ये झालेला आहे। कधी नाही तो इतका गंभीर झालेला आहे। एखादा आमदार पोलीस स्टेशनलाच गोळीबार करतो, याच्यापेक्षा काय उदाहरण पाहिजे।
धनदांडग्यांचे मुलं गोरगरिबांच्या आणि लोकांच्या नागरिकांच्या अंगावर गाड्या घालतात आणि त्यांना वाचवण्याकरता महायुतीचे पुढारी प्रयत्न करतात, नेते प्रयत्न करतात असं दिसतं. अनेक प्रकरणं त्यामध्ये झाले. यामध्ये काय दिसतं? घमेंड दिसती सत्तेची. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. प्रचंड अंमली पदार्थाचा वापर आज राज्यामध्ये वाढलेला आपल्याला दिसतो. यामधून जे नियंत्रण पाहिजे होतं सरकारचं ते नियंत्रण सुटलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर त्यांचा अवहेलना शेतकऱ्याची म्हटली तर सर्वात जास्त होत असतं. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की कापसाच्या शेतकऱ्याचे काय हाल झाले. 2 वर्ष कापूस घरामध्ये ठेवला, त्याला ती आळी पडली, किडे पडले, झोपणं सुद्धा कठीण घरात ही अवस्था झाली. सोयाबीनची ती अवस्था झाली. आम्ही आपल्या सगळ्या भागामध्ये गरीब शेतकरी जो असतो तो कांद्यासारखं पीक घेतो, त्या कांद्याला मातीमोल केलं गेलं आणि शेतकऱ्याला पूर्णपणे मारणी घालण्याचं काम केलं. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. हे सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या घडलेलं आहे. कारण शेतकरी हा अत्यंत दुय्यम स्वरूपाची वागणूक शेतकऱ्याला मिळत आहे, ही परिस्थिती आहे. सोयाबीनचे बाजार आजही पडलेले, कापसाचे बाजार पडलेले आहे. शेतकरी खूप अडचणीतून सगळं जातो आहे, ही वस्तुस्थिती आहे. युवकांच्या नोकऱ्या नाही म्हणून एका पोलीस दलाच्या काही नोकऱ्या करता लाखोनं जर मुलं येतात तर याची अवस्था काय? याचा अर्थ नोकऱ्यांची काय परिस्थिती? सैन्य दलामध्ये भरायचं 1000 कॅडेट भरायचं, 100 कॅडेट भरायचं म्हणलं तरी हजारो लाखो मुलं येतात. याचा अर्थ काय? हे सगळे जी तरुणाची फळी आहे की जी देशाकरता मरण्यास तयार आहे, तिला नोकऱ्या नाही, तिच्या हाताला काम नाही, ह्या प्रकारची अवस्था सगळ्या राज्यामध्ये दिसते आहे. या सगळ्या कठीण महागाईचा उच्चांक झालेला आहे. इकडे अनुदानाचं किती वाटप करत असले तर दुसऱ्या पद्धतीनं सगळे पैसे आपल्या सगळ्यांच्या खिशातून काढून घेण्याचं काम चाललेलं आहे. महागाईनं उच्चांक केलेला आहे. ही प्रचंडपणे चलनवाढ झालेली दिसते. पण ही चलनवाढ कर्ज धनदांडग्यांकरता फायदेशीर होत असेल पण गरिबाकरता कायम त्रासदायक असते. ज्याचं पक्क उत्पन्न, एक निश्चित उत्पन्न असतं, त्याच्याकरता त्रासदायक असते. हे मध्यमवर्गीय असेल किंवा सर्वसामान्य माणसाच्या करता कठीण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसते. तर हे सरकार भ्रष्टाचाराच्या बाबतीत आम्ही काही गोष्टी विधानसभेमध्ये मांडल्या, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी मांडल्या, आमचे अध्यक्ष माननीय नानाभाऊंनी मांडल्या, स्वतः माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मांडल्या, मी स्वतः बोललो, यशोमती ताईंनी काही विषय मांडले. एकाही गोष्टीचं उत्तर दिलेलं नाही. विशेषतः जमिनीच्या विक्रीचा कार्यक्रम जो मोठा चाललेला आहे, कुर्ल्यासारख्या क्षेत्रातली 25-30 एकर जमीन जीची किंमत हजारो कोटी आहे, ती अदानींना मातीमोल भावाने म्हणजे रेडी रेकनरच्या 25% देण्याचा कार्यक्रम असेल. अजूनही महत्वाच्या जागा या देण्याचा आजही कार्यक्रम चाललेला आहे, आजही बैठका त्यासाठी चाललेल्या आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही विधानसभेत मांडल्या. तो विषय आम्ही सोडून दिलेला नाही. आणखी काही तयारीनं काही आम्ही माहितीच्या अधिकारात काही गोष्टी बोलवतोय, ते कागद मिळण्यास तयार नाही अशी अवस्था आहे. आम्हाला फाईल्स मिळायला तयार नाहीत, देण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नाही. आम्ही त्या मागवतो आहोत आणि आपल्या जनतेपुढे उघड करणार आहे की यांनी कशा पद्धतीनं पैसा उभा करण्याकरता, धनदांडग्यांचे खिशे भरण्याकरता काम केलं. हे सगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत. हे पूर्णपणे आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आहोत. हे जनतेचं सरकार नाही, हे घालवलं पाहिजे आणि आपल्याला पुन्हा एकदा महाविकास आघाडी याचं सरकार आणि त्यामध्ये काँग्रेसचा चांगला आकडा हा घेऊन आम्ही पुन्हा राज्यावर आम्ही काम करण्याकरता जाणार आहोत. त्यासाठी ही तयारी आम्ही करतो आहोत. खूप चांगला प्रतिसाद सगळीकडून आहे आम्हाला. त्यामध्ये काळजीपूर्वक आम्ही व्यवस्थित गेलो तर माझं मत असं की 180 पेक्षा जादा जागा या आमच्या महाविकास आघाडीच्या येणार आहेत. 180 पेक्षा जादा जागा. कदाचित ते तिघे 100च्या आत राहतील असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. ही वस्तुस्थिती आहे की जनतेचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे. त्याकरता जनतेला बरोबर घेण्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहोत. त्याचा भाग म्हणून आज आम्ही अमरावतीमध्ये आलेलो आहोत. माननीय विरोधी पक्ष नेते, माननीय प्रभारी आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश चंद्रकला साहेब, नुकतेच या ठिकाणी आलेले माननीय महासचिव ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेते मुकुल वासनिक साहेब, माननीय महासचिव अविनाश पांडे साहेब, आमचे नेते माननीय बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, महाबंटी पाटील साहेब आणि सर्व माननीय खासदार आणि उपस्थित आमचे सर्व सहकारी, उपस्थित पत्रकार मित्र, आजचा हा 5वा दिवस विदर्भामध्ये
अंबानगरीमध्ये आज हा दुसरा दिवस. कालच महासाहेबांच्या जिजाऊंच्या जन्म जिल्ह्यामध्ये आम्ही होतो. छत्रपती शिवरायांचं नाव घेणारी मंडळी पुरोगामी विचारांना कशी हरतळ फासते हे महाराष्ट्रामध्ये आता लपून राहिलेलं आहे. 233 कोटी रुपयाचा आराखडा सुधारित मागील 5 महिन्यापासून मा जिजाऊंच्या जन्मस्थळांचा आज सरकारच्या पदरी धुळखात पडलेला आहे. पंतप्रधानांना आणून जलपूजन केलं आणि अजूनही एक वीट सुद्धा छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची तिकडे लागली नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलच्या विकासासाठी, त्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी पैशाची तरतूद केली, पण 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. 1 रुपया, नवा रुपया सुद्धा. ही यांची नीती आणि नीतिमत्ता आहे. या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, त्या विचाराला हरताळ फासण्याचं काम केवळ हे करता येईल. अशा सत्तेला उलथवून लावण्याचं काम करण्यासाठी महाविकास आघाडी आता सिद्ध झाली. त्याचाच भाग म्हणून आज आढावा बैठक यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची आढावा बैठक माननीय चंद्रकला साहेबांच्या उपस्थितीत होणार आहे. आपल्या सगळ्यांना आता सांगताना महाराष्ट्रातील चित्र आणि देशातील चित्र आपल्या पुढे मांडलं गेलं. खरं तर नैतिकता राज्यातली संपली आहे. काल आपण पाहिलंय, एक अकोल्याच्या आमदाराला पुन्हा नोटीस पाठवली गेली. तो शिंदे बरोबर नव्हते म्हणून त्यांना लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवली. हे जे काही रिव्हेंज पॉलिटिक्स महाराष्ट्रात आणलं गेलं, बदल्याची भावना, अनेकांना सोबत घेऊन गेलेत. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स या धाकामुळे अनेक तिकडे पळालेत आणि म्हणून हे गेल्यानंतरही लोक त्यांना मतं देईनात. काल नांदेडला, आम्ही परवा नांदेडला होतो, प्रचंड उत्साह जनतेमध्ये होता. काँग्रेस हा लीडर बेस पक्ष नाही तर कॅडर बेस आहे, जनतेचा पक्ष आहे आणि म्हणून काँग्रेसला नेते गेलेत तर काही फरक पडत नाही. हे नांदेडमधील निकालांनी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. हा जनतेमध्ये, कारण आज आमचे स्वर्गीय काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख साहेब यांची पुण्यतिथी आज. त्याने एक सांगितलं होतं, काँग्रेस हा पक्ष नाही, हा विचार आहे आणि तो विचार घेऊन लोक पुढे जात असतात. जोपर्यंत काँग्रेसचा विचार या देशात आहे तोपर्यंत हा देश शिल्लक आहे. या देशातील संविधान आहे, लोकशाही आहे आणि म्हणून देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढलो. आत्ता मात्र देशाच्या, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढावं लागणार आहे. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची अस्मिता गुजरातला घाण ठेवण्याचं काम सुरू झालं. जवळपास 10 लाख कोटीच्या जमिनी मुंबईतल्या अदानींच्या घशात घालण्यात आलेल्या आहे. कवडी मोल दराने या राज्याचा मालक आता अदानी होतोय आणि राजरोसपणे गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील मिंदे हे त्यांच्या घशात घालण्याचं सपाटा सुरू केलेला आहे. जमिनी विका, प्रचंड भ्रष्टाचार. MSRDC मध्ये, MMRDA मध्ये 5 लाख कोटीचे टेंडर मागच्या 2-2.5 वर्षामध्ये काढले गेले. 5 लाख कोटीचे टेंडर आणि सर्व टेंडर 30% अबाऊ काढले गेले. म्हणजेच 1.5 लाख कोटीचा भ्रष्टाचार या 2 विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि या 1.5 लाख कोटीतून तिघांनीही समान वाटपासाठी भांडणं जोरात सुरू करत आहेत. हिस्सेवाडी, माझा हिस्सा अधिकचा आहे, तुझा हिस्सा कमी आहे, हिस्सामुळं शीतयुद्ध या तिघांमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड आता सुरू झालेला आहे आणि भ्रष्टाचाराने अखंड बुडालेलं हे सरकार आता झालेलं. केवळ योजना, लोकप्रिय योजना महाराष्ट्रात आणायच्या, तेही निवडणुकीच्या तोंडावर आणायच्या. तिजोरीत पैसा नाही, राज्य अखंड कर्जामध्ये बुडालेलं आहे. आज 8 लाख कोटीच्या वर कर्ज झालेलं आहे. 1,27,000 कोटी रुपये आपल्याला दर वर्षाला व्याज आणि मुद्दल म्हणून द्यावा लागतो. कर्ज काढत पण चांगल्यासाठी काढलं पाहिजे. पण कर्जा काढून आपण जे काही करत आहात ते इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं करताना कमिशनखोरी चालली, जे काही भ्रष्टाचार चाललेला आहे, हा महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणार आहे. ओरबडून खातायत तशी तिजोरी लुटून खाण्याचं काम सुरू आहे. भ्रष्टाचारामध्ये आपण पाहिलं सगळ्यांनी की अजित पवारांच्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री, आत्ताचे वित्त उपमंत्री, या संदर्भात देशाचे पंतप्रधान म्हणतात की यांनी 70,000 कोटी रुपये खाल्ले आणि 4 दिवसामध्ये मात्र परत त्यांना पक्षामध्ये घेतात आणि तिजोरीची चाबी देतात. यावरून यांची नीतिमत्ता किती शुद्ध आहे
हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। या अमरावतीमध्ये अंबानगरीमध्ये आम्ही आलो। अंबानगरीमध्ये खरं म्हणजे तुकडोजी महाराजांच्या स्थळाचा विकास आणि आपण गाडगे महाराजांच्या स्थळाचा विकास असणार आई रुक्मिणी या आराखड्याचा 1 रुपया सुद्धा 1 रुपया यांनी दिला नाही। आणि लाडकी बहीण सुरू झाली। काय लाडकी बहीण? मतासाठी 2.5 वर्ष यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही। लाडकी बहीण यांना दिसली नाही 2.5 वर्ष। आणि आज एक आमदार सांगतो की तुम्ही जर आम्हाला मतं दिले नाही, मताचा आशीर्वाद दिला नाही तर आम्ही ते पैसे परत घेऊ। काय तुमच्या बापाचे पैसे आहेत? तुमच्या बापजाद्यांनी दिलेले पैसे आहेत? आमच्या महिला भगिनींचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? महाराष्ट्रामध्ये 1,500 रुपये देऊन परत घेण्याची भाषा वापरताय मतासाठी आणि समस्त महिला भगिनींचा तुम्ही अपमान करताय। हा अपमान या राज्यातील महिला भगिनी सहन करणार नाही। या सरकारने माफी मागावी आणि माफी मागून या महिलांना दिलेले पैसे मतदानासाठी तुम्ही देताय हे महाराष्ट्रातल्या जनतेपुढे लपून राहिलं नाही। उपमुख्यमंत्री अजितदादा घड्याळाच्या चिन्हाकडे बोट दाखवून सांगतात की इथे तुम्ही मारा तर ही योजना सुरू राहील, नाहीतर योजना बंद करू। म्हणजे काय? मतासाठी, मत मिळवण्यासाठी या पद्धतीनं त्यांनी हे उद्योग सुरू केले। खरं तर ही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणत असताना मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू केली, त्याची कापी मारली। तिथे मध्य प्रदेशमध्ये योजनेचे पैसे 3 महिन्यापासून महिलांच्या खात्यात टाकले जात नाही। 3 महिन्यापासून बंद आहेत। म्हणजेच ती निवडणुकीसाठी योजना होती। परंतु तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, महालक्ष्मी योजना आणली, ती निरंतर आम्ही सुरू ठेवली आणि महिलांच्या खात्यात आम्ही पैसे टाकतो। हे 1,500 रुपये टाकतायत। उद्या काँग्रेसचं आमचा महाविकास आघाडीचं सरकार आला तर यापेक्षा महिलांचा सन्मान मोठ्या प्रमाणात करण्याचं आम्ही काम करू। महाराष्ट्र हे यूपीला आता मागे टाकलं आहे महिला अत्याचारामध्ये। रोज दर दिवशी दर तासामध्ये महिलांवर अत्याचार होणारा महाराष्ट्र झालेला। महिलांच्या सुरक्षेची हमी नाही। आजच आपण पाहिलंय एका छोट्या बालिकेवर शिक्षकांनी मागील 5 महिन्यापासून मुंबईच्या जवळच्या एका गावामध्ये अत्याचार केला। महिलावर, बालिकेवर, तरुणीवर महिला सुरक्षित नाही आणि भगिनींचा लाडकी बहीण म्हणून उल्लेख करताय। आणि सांगावं कोणी तर ते ऑरेंज कलरचं जॅकेट घालून ज्यांनी बहिणीला पाडलं, गुलाबी कलरचं जॅकेट घालतात आणि बहिणीला पाडतात आणि बहिणीला पाडायसाठी बायकोला उभं करतात। पण बहीण महाराष्ट्राची होती म्हणून ती निवडून आली। खराच सन्मान कोण करतो हे आपल्याला माहित आहे। बोलताना तरी किमान भान असावं। पण हे आज जे चाललेलं आहे महाराष्ट्रात, समृद्धीच्या नावाखाली समृद्धी करून घेतली, प्रचंड पैसा समृद्धीतून कमवला, 15% वसुली झाली आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं तर एक भ्रष्टाचारी, चोर, दरोडेखोराचं सरकार, डाकूचं सरकार मिळालं। खोकेबाज, धोकेबाज सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारचं सरकार मिळालं। सामान्य माणसाची देणं घेणं नाही। 2300 शेतकऱ्यांनी 1 वर्षामध्ये आत्महत्या केल्या। महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा हब झाल्यासारखी परिस्थिती झाली। एवढी अवस्था वाईट करून ठेवली। खुद्द बीडमध्ये कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात 874 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। काय करतो तो कृषी मंत्री? कुठे गेला तो पीक विमा? आज काय झालंय पिकांची स्थिती? हे जर कृषी मंत्री हे थांबवू शकत नसतील स्वतःच्या जिल्ह्यात तर त्या पदावर ते काम करण्यासाठी लायक आहेत काय? काय शेतकऱ्यांची अवस्था झाली? संत्र्यांची काय स्थिती आहे? संत्रा प्रक्रिया केंद्र म्हणून छाती ठोकपणे सांगणारे संत्रा प्रक्रिया केंद्र गेला कुठे? संत्र्याला आज जो एक्सपोर्ट होतो त्या ठिकाणी बांगलादेशाच्या सीमेवर संत्र्यांची काय गती करून ठेवली? किती टॅक्स वाढवला? सोयाबीनला तर 2013 मध्ये जे दर मिळत होते सोयाबीनला ते दर आता मिळत आहेत। सोयाबीनला 2013 मध्ये आमचं सरकार होतं 4,600 रुपये दर मिळत होता। आज MSP तर 16च, पण त्यांचं उत्पन्नाचा पैसा सुद्धा निघू शकत नाही। ही परिस्थिती करून ठेवली। कॉटनचा शेतकरी म्हणून आम्ही मागणी केली होती की आम्ही माननीय मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, 72,000 कोटीचं कर्ज एका झटक्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं माफ केलं होतं। मग महाराष्ट्राला कर्जमुक्त करा म्हणून सांगतो त्यावेळेस हे लाडका भाऊ लाडकी बहीण करत बसतात आणि ह्यामध्ये केवळ निवडणुकीचा स्वार्थ बघून, मताचा स्वार्थ बघून हे सगळं चाललेलं आहे। महाराष्ट्र आता खऱ्या अर्थानं हा एक गुजरातच्या मागे गेलेला, गुजरात पुढे गेला आहे
आणि महाराष्ट्र आता मागे आलाय. 11व्या क्रमांकावर महाराष्ट्राला आणून ठेवण्याचं पाप यांनी केलं. कारण अस्मिता ही गुजरातकडे गांडून सगळे उद्योग रोज गुजरातकडे जात आहेत. काल आपण पाहिलंय आठवड्याभरापूर्वी 25,000 कोटी रुपयाचा महिंद्रा कंपनीचा नाशिक मधला प्रकल्प संपूर्ण करार झाले, जमिनी उपलब्ध करून दिल्या आणि तो प्रकल्प गुजरातला पळवला गेला. 2.5 लाख लोकांना रोजगार देणारा तो प्रकल्प होता. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या तरुणांना रस्त्यावर उघडं नागळं फिरवायची मानसिकता या लोकांची आहे. महाराष्ट्राला गुलाम करून गुजरातच्या इशाऱ्यावर हे सरकार चाललेलं आहे. म्हणून अशा सरकारला घालवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. महाविकास आघाडी सज्ज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुणांचा अधिकार, महिलांची सुरक्षा हे सर्व आमच्या पुढचे फार मोठा विषय आहे, तो अजेंडा आहे आणि यावर काम करायसाठी आम्ही निर्धार केलेला आहे. आज इथली सरकारची अवस्था ही कोल्ड वॉर, मी म्हणालो तो कोल्ड वॉर हा केवळ पैशासाठी, सत्तेसाठी कोल्ड वॉर आहे. आणि आज आपल्याला हा महाराष्ट्रातलं एक विदारक चित्र संपवायचं असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडी हे सगळं थांबवू शकेल. कारण आम्ही काम केले 2-2.5 वर्ष. संकटामध्ये या महाराष्ट्राला पुन्हा नव्यानं उभारी देण्याचं काम कोरोनासारखं संकट असताना हे सरकार उत्तम रीतीने चालवलं. पण आज खोकेबाज आणि धोकेबाज सरकार मात्र महाराष्ट्राला लुबाडून खाताना आपल्या सगळ्यांना दिसत आहे. म्हणूनच आमचे प्रभारी रमेश चन्नीताला साहेब स्वतः किती प्रचंड वेळ नानाभाऊ पटोले महाराष्ट्रभर फिरतायत, बाळासाहेब थोरात फिरतायत, सर्व नेते एकत्रपणे ताकदीनं महाराष्ट्रातील हे नालायक सरकार, मिंदे सरकार घालवण्यासाठी, असंविधानिक सरकार घालवण्यासाठी आम्ही एकत्रपणे लढतो आहोत. महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आणि या ठिकाणी सत्ता परिवर्तन होईल हा विश्वास आम्हाला आहे. कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे, प्रचंड एक ऊर्जा आहे आणि ते हे अमरावती असं स्थळ आहे की अमरावतीची निवळ हे अंबा मातेचं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं, संत गाडगे बामाचं हे स्थळ आहे. या ठिकाणी आई रुक्मिणीचं हे स्थळ आहे आणि या स्थळातून निश्चित ऊर्जा मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन परिवर्तन होईल हा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण आलात, आपल्याला काही विचारायचं असेल तर नानाभाऊ इथे आलेले आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनाही आपण विचारू शकतो. नाही तिकडेच थांबू द्यात, आपण माईक मग येऊ द्यात नाही इकडे, आम्ही इकडे सर वाले कोण येऊ द्या. चला नाही मी बोलतो ना, बोम आले तरी काय, तुमचे कॅमेरे इकडे फिरवा. चला हा चला सुरू कर. तुम्हाला मूळ प्रश्न मुख्यमंत्री पदाचा नाही, मूळ प्रश्न महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्राच्या धर्माचा आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला भाजप प्रणित जे एकनाथ शिंदेचं सरकार आहे त्यांनी कहाण ठेवलेलं आहे गुजरातला आणि आता एक एक पार्ट महाराष्ट्राचा विकण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र वाचवणं हे काँग्रेससाठी पहिले महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्येही सुद्धा काँग्रेसचं योगदान आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंगल कलशाने त्याची सुरुवात झाली आणि महाराष्ट्राला देशातच नव्हे तर जगामध्ये विकासाच्या प्रगतीवर नेण्याचं काम वसंतराव नाईक साहेब असतील, असे अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्राने काँग्रेसनी त्यांना दिलं आणि महाराष्ट्र उभा झाला. पण ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राची अधोगती चाललेली आहे, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुरू आहेत, तरुणांना बेरोजगारांचा महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये केंद्रातील सरकारचं धोरण आणि राज्याच्या सरकारचं धोरण हे सगळ्यात महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि म्हणून बेरोजगारांचा महाराष्ट्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा महाराष्ट्र, अशा अनेक ज्या काय वाईट परंपरा आमच्या महाराष्ट्राला लागलेल्या आहेत त्या परंपरेला मोडकीस काढणं
हाच काँग्रेसचा एकमेव उद्देश आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष या निवडणुकीच्या पुढे जातो आहे. त्याच्यामुळे हा मुख्यमंत्री पदाचं जी काही आहे ती आपल्याला लाडकी आमची खुर्ची ती योजना महायुतीने आणलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनाच विचारा आणि आम्हाला फक्त आमचा उद्देश आम्ही तुम्हाला स्पष्ट केलेला आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री खुर्चीची चर्चा आज नाही. महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला बहुमताने निवडून देईल या पद्धतीचे सर्वे येतात आहेत आणि महाविकास आघाडी निवडून आल्यानंतर आम्ही आमदारांच्या मधून, कारण की आम्ही लोकशाही मानणारी लोक आहोत. केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं पण भाजपची संसदीय बैठक सुद्धा झालेली नाही आणि डायरेक्ट एनडीएची मीटिंग घेतली आणि एनडीएमध्ये त्यांनी जाहीर केलं. काल त्यांचे खासदार मला भेटले दिल्लीमध्ये, सिनियर खासदार आहे त्यांचे, नाव पण सांगतो त्यांचं, राजीव रोडी, ते पायलट पण आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत. ते काल मला सांगत होते की हमारे यहाँ तो अब डेमोक्रेसी खत्म होगी. ही काँग्रेस पक्ष आहे, महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकशाही पद्धतीनं आमदारातून मुख्यमंत्री निवडू, असं मीडियातले मुख्यमंत्री आम्हाला नको, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याच्यावर आम्हाला कुठली प्रतिक्रिया काँग्रेस पक्षात देणार नाही. नाही आम्हाला काही खुलासा नाही, आम्हाला कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. काँग्रेस बघा त्याला मलाही कळत नाही हो. आता तर तुम्ही आम्हाला सगळेच मागे ढकलायला लागले होते. सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसच झाला महाराष्ट्रात खासदारांमध्ये, तर त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. जनतेत काँग्रेस आहे आणि काँग्रेसच पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रात पुन्हा अजून तुम्हाला पाहायला मिळेल. अजित पवारांनी वक्तव्य केलं की सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं करणे ही माझी चूक. आता त्यांच्या पवार परिवारांच्या बद्दल आम्हाला काहीच फार काही बोलायचं नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या पारिवारिक वाद आहे, त्या पारिवारिक वादात आम्हाला जायचं काय कारण आहे. तब्येत खराब असेल त्यांची, त्याच्यामुळे आले नाही. अब आले नाही, तब्येत तर खराब असेल म्हणून नाही आले. बरं नाही आले तर आता काय करा, त्याला बघू ना, तब्येत खराब असेल म्हणून नाही आले, आता काय सांगणार त्याला. तुम्ही लोकसभेला ज्या तिकीट डिक्लेअर केल्या होत्या त्या डिक्लेअर करताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन ह्या तिकीट डिक्लेअर झाल्या होत्या. आता हाच पायंडा तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पाडणार आहात का? बिलकुल हाच पायंडा राहील. सर्वेच्या आधारावर, मेरिटच्या आधारावरच तिकीटचं वाटप होईल, त्यामुळे पायंडा तसाच राहणार. पण मूळ प्रश्न आहे की आज आपल्याला एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने जी काही लूट चाललेली आहे, काल हायकोर्टाने पण त्याच्याबद्दलचं दखल घेतली, सुप्रीम कोर्टाने सुद्धा दखल घेतली की महाराष्ट्रामध्ये 2,000 कोटीच्या खरेदीमध्ये 1,500 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या साठी जे काही डीबीटी योजनेच्या माध्यमातून त्यांना जे काही अवजारं वगैरे दिले जातात त्याच्यामध्ये 1,500 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या सरकारने केलेला आहे. म्हणजे मेलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याची जी प्रथा जे आपण म्हणतोय ते महाराष्ट्रातलं सरकार करते आहे. आणि शेतकरी विरोधी धोरण म्हणजे आपण आता कापूस आणि संत्र्याच्या शेतकऱ्यांच्या मधात बसलेलो आहोत. आपण पाहिलं की सरकारने शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर पीक संरक्षण उपकरणे कीटकनाशके देण्यासाठी 5 डिसेंबर 2016 रोजी JR जारी केला. अनुदान थेट खात्यामध्ये जमा केले जाते, परंतु संबंधित महामंडळांनी यावर्षी कापूस साठवणीसाठी थैल्या, नॅनो DAP, नॅनो युरिया, मेटल हट कीटकनाशके आणि सोरेची वाढीव दराने खरेदी केलेली होती. आम्ही विधानसभेतही हा प्रश्न विचारला होता, सरकारनं उत्तर दिलं नाही. आता शेतकरी कोर्टात गेले आणि कोर्टाने या सरकारला याची वास्तविकता आज मांडलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार 2 महिन्यात वी राधा नावाच्या सेक्रेटरीची बदली केली आणि
आमचे डॉक्टर गेडाम ते याचे आयुक्त होते कृषी विभागाचे, त्यांनी यांच्या त्या खोट्या कागदावर सही मारायला तयार नव्हते, तर त्याच्यामुळे त्यांची बदली केली आणि आता त्यांच्या सचिवाची बदली केली. म्हणजे शेतकऱ्यांना लुटायचं कसं आणि शेतकऱ्यांच्या आणि यांचं काही घेणं देणं नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, आमचं ध्येय आहे की शेतकरी विरोधी सरकार आहे, बेरोजगारांना महाराष्ट्र बेरोजगारांचं करणारा महाराष्ट्र आहे. आमची लढाई ती आहे. आमची लढाई काही खुर्चीची लढाई काँग्रेस कधीच लढली नाही. जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा आम्ही सत्तेत येऊ आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी येऊ. हे आपले आता काय ते पोकलँड घेऊन फिरतात हे लोक आजकाल. हे जे 3 तोंड आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तेत, हे 3 तोंड पोकलँड घेऊन फिरतात आणि जनतेचे पैसे लुटतात आहेत. त्यामुळे ती काळजी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. आणि मला वाटतं की अंबानगरीच्या सगळे पत्रकारही त्याच विचाराचे असतील असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण सगळेजण मिळून या महाराष्ट्राच्या सरकारला पाय उतार करणं हाच ध्येय आपण सगळ्यांनी घ्यावा. झाला त्यांचा इलाज केलेला आहे. 288 महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडी सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होईल असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं. त्यांनी तसं नाही म्हटलं, पैसे वापस घेऊ म्हटलं. नाही, पैसे वापस घेऊ. रिलीज करायचं. वडट्टीवार धनंजय मुंडेंच्या कृषी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.